हां, मी भंते गौतम रत्न थेरो, बुद्धभूमी फाउंडेशनचे संचालक या ठिकाणी बऱ्याच भिक्खू संघासहित आम्ही वास्तव्यात असून या भूमीला आम्ही नैसर्गिकरित्या विपश्यनेसाठी, धम्मकार्यासाठी, सार्वजनिक कार्यासाठी आम्ही सुरक्षित करून ठेवलेलं आहे. आणि एक एक 1980-81 पासून विविध शासकीय दरबारी बुद्धभूमी फाउंडेशनची वहिवाट, वापर, ताबा इत्यादी विविध वास्तूंबद्दल नोंद सुद्धा झालेली आहेत. आणि या सर्व गोष्टी चालू असताना त्यामध्ये चुकीच्या प्रकारे महानगरपालिकेने TDR व्यवहार करून त्यांच्या नावावर बेकायदेशीररित्या नोंद करून घेतले असले तरी त्यानंतर सुद्धा यांनी उड्डाणपूल बनवताना जे काय शासकीय प्रोसिजर आहे, कायद्याला अनुसरून त्यांनी आम्हाला रीतसर नोटीस देऊन, संयुक्त पंचनामा, मोजणी करून, त्यानंतर भूसंपादन कायदा जो 2013 आहे त्यानुसार त्यांनी कारवाई करून महापालिकेने दक्षता घेत नसल्यामुळे मधल्या काळामध्ये मागासवर्गीय आयोगाने यामध्ये दखल देऊन सुनावणी घेऊन त्यांनी सुद्धा आदेश पारित केलेला आहे. परंतु महानगरपालिकेने त्या भूसंपादनाबद्दल पूर्णपणे मोबदल्याबद्दल दुर्लक्ष केलं. यामधून आम्ही त्यांना असंही बोललो, आम्हाला पैसे देऊ नका, या मोबदल्यात या ठिकाणी सुसज्ज विपश्यना केंद्र, शाळा इमारत आणि हॉस्पिटल आणि जागतिक बुद्धरूप या ठिकाणी, जेणेकरून जगभरातले लोक कल्याण शहरात येतील, आताही येतात, पुढेही येतील मोठ्या मोठ्या प्रमाणात. तरीही त्यांनी दुर्लक्ष करून वेळोवेळी पोलीस बळाचा वापर केलेला आहे. आणि हल्ली 30 तारखेलाही त्यांनी पोलीस बळ लावून मोठ्या प्रमाणात खाजगी लोक लावून या ठिकाणी बेकायदेशीरित्या, कारण MRTP कायदा सेक्शन 53 मध्ये सुद्धा नमूद आहे, त्यांना अगोदर सुनावणी घेऊन अनधिकृत घोषित करायचे असतात. असे कोणतेही कायदेशीर प्रक्रिया त्यांनी केलं नाही आणि फक्त दडपशाही, हुकुमशाहीच्या पद्धतीने, दंडेलशाहीच्या पद्धतीने त्यांनी कारवाई केल्याने या ठिकाणी आमचे रेकॉर्डवर आलेले बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव प्रतिकृती चिन्ह त्यांनी काढून टाकलेलं आहे, एक स्ट्रक्चर. त्याचप्रमाणे 42 झाडं त्यांनी पूर्ण तोडून टाकलेलं आहे बुलडोजर लावून. आणि तथागतांचे बुद्धरूप त्या ठिकाणी त्यांनी बेकायदेशीररित्या हटवलेले आहे. त्यामुळे लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक संताप पसरलेला आहे. आम्हाला यामधून न्याय मिळावे तेवढीच आमची अपेक्षा.